Now, in this period, we consider an example depending on angular momentum. Now, example is a spherical water balloon is revolving at 60 rpm, 60 revolution per minute. म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे सुरुवातीची 60 rpm. म्हणजे याला जर आपण समजा 60 ने डिवाइड केलं तर 1 rps यालाच काय म्हणतो आपण, हर्ट्ज म्हणतो. एवढी फ्रिक्वेन्सी सुरुवातीची दिलेली आहे. आता नंतर काय होतंय पहा, इन द कोर्स ऑफ टाइम 48.8% ऑफ इट्स वॉटर लीक्स आउट. त्या बलूनमधून जे वॉटर लीक होतंय ते किती होतंय, 48.8% एवढं लिकेज होतंय. तर विथ व्हॉट फ्रिक्वेन्सी विल रिमेनिंग बलून, म्हणजे एवढं वॉटर लीक झाल्यानंतर जो बलून शिल्लक राहील रिव्हॉल्व नाव, म्हणजे त्या किती फ्रिक्वेन्सीनं रिव्हॉल्व होईल जर एवढं लीक झालं तर, असं विचारलेलं आहे. नेग्लेक्ट ऑल नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस, म्हणजे फ्रिक्वेन्सी N2 काढायची आहे आपल्याला. प्रॉब्लेमचं मिनिंग काय लक्षात घ्या की एक बलून आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याची सुरुवातीची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 48.8%. एवढं लीक झाल्यानंतरची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. तर काय करावं लागेल, अँग्युलर मोमेंटमचा आणि याचा काय संबंध आहे, तर दोन्हीच्या मासेसचा विचार करूया आपण. सुरुवातीचं असणारं मास, नंतर कमी झालेलं मास, यांचं जर कंपॅरिझन केलं तर m1/m2 हे काय येईल पहा. मास हे व्हॉल्यूमला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. मास वाढलं तर व्हॉल्यूम वाढतं, मास कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होतं. म्हणून या ठिकाणी m1/m2 इज इक्वल टू v1/v2 असं रिलेशन आपल्याला मिळेल. किंवा व्हॉल्यूम जो आहे, बलून म्हणजे स्पेरिकल असतो, स्पेरिकलचा व्हॉल्यूम काय असतो 4/3 पाय r3. 4/3 पाय हे कॉन्स्टंट आहे. r3 म्हणजे पहिल्याचा रॅडियसचा क्यूब आणि दुसऱ्याच्या रॅडियसचा क्यूब, म्हणजे आपण असं लिहू शकतो. थोडक्यात आपण काय केलं की बलूनमध्ये असणारे मासेस सुरुवातीचं नंतरचं आणि त्याची असणारी रॅडियस सुरुवातीची नंतरची, याचं कंपॅरिझन केलं आणि याच्यावरून आपण असंही लिहू शकतो पहा. जसं हे m1/m2 आहे तसं r1/r2 लिहू शकतो. कसं, तर हे r1/r2 इज इक्वल टू रेस टू 1/3 घ्यायचा, म्हणजे m1/m2 रेस टू 1/3. इथं रेस टू 1/3 घेतलेलं इथं लिहिलं आपण, इथं 1/3 रेस टू घेतलं की 3 ला 3 कॅन्सल होईल, r1/r2 शिल्लक राहील. तर अशा पद्धतीने आपण रॅडियसचं कंपॅरिझन काढलं. आता असं करूया आपण की मासेसचा परत एकदा विचार करूया. हे m1/m2 जे आहे याचा अर्थ काय, सुरुवातीला ते पूर्णपणे होतं म्हणजे 100% सुरुवातीचं, नंतर काय झालं 100%तून किती कमी झालं, पर्सेंटेज दिलेला आहे पहा 48.8. म्हणजे काय पहा, सुरुवातीला त्याचं मास 100 होतं, 100 युनिट्स, 48.8 एवढं कमी झालं. याचा अर्थ हे m2 किती झालं, पहिल्यातनं हे एवढं पर्सेंट वजा केलं, म्हणजे हे m1/m2 रिलेशन आपल्याला मिळालं. आणि हे जर रिलेशन आहे 100/100 मधून या ठिकाणी 48.8 जर मायनस केलं तर 51.2 राहतं. आणि हे 2 झिरो इकडे खाली घेतले आपण तर आपल्याला काय मिळेल पहा, 0.512 असं रिलेशन मिळेल. 0.512 हे झालं m1/m2. याच्यावरून आपण काय करूया, हे m1/m2 याचा रेस टू 1/3 लिहायचा आहे आपल्याला. रेस टू 1/3 याचा रेस टू 1/3 केला तसा याचाही रेस टू 1/3 करूया. कसा करायचा, म्हणजे रेस टू 1/3 हे कितीचं घेतल्यानंतर कितीचा घन आहे 512 असा विचार करायचा. म्हणजे 0.8
रेस टू 1/3. म्हणजे हे 0.8चा या ठिकाणी ही संख्या अशी लिहूया आपण 0.8चा क्यूब आणि त्याचा रेस टू 1/3. आता लक्षात आलं का पहा, हे m1/m2 रेस टू 1/3 इथं केलं. इथं जसं 1/3 केलंय तसं इथं सुद्धा 1/3 केलं पहा 1/3. पण आतली संख्या आहे ना ती कशी लिहिली 0.8चा क्यूब म्हणजे 0.512 वेगळ्या पद्धतीने फक्त लिहिली इज इक्वल टू. आता आपल्याला असं करता येईल, हे 3 ला 3 कॅन्सल झालं, राहिलं शिल्लक काय इथं 1/0.8 एवढंच शिल्लक राहिलं. 1/0.8 म्हणजेच हा पॉईंट जर वरती घेतला तर 10/8 म्हणजे 10 ला 8 न डिवाइड केलं तर 1 पॉईंट. पुन्हा 2 शिल्लक राहिले 0 घेतले 8 2 16 परत 4 शिल्लक राहिले 0 घेतले म्हणजे 5 येईल. म्हणजे आपण काय केलं m1/m2 रेस टू 1/3 ची व्हॅल्यू काढली. आता पहा सुरुवातीची फ्रिक्वेन्सी n1 दिलेली आहे 60 RPM म्हणजेच काय 1 हर्ट्स आणि n2 काढायचं. आता विचार करूया मोमेंट ऑफ इनर्शियाचा. स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो 2/5 mr². याचा उपयोग करून सुरुवातीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 याचा रेशो काय येईल पहा 2/5 कॉन्स्टंट आहे, m या ठिकाणी कॉन्स्टंट नाही तर आपल्याला काय करावं लागेल याचं m1 आणि याचं m2 हे मासचा रेशो झाला 2/5 mr². 2/5 mr² 2/5 कॅन्सल झालं आणि या ठिकाणी r² साठी r1चा स्क्वेअर डिवायडेड बाय r2चा स्क्वेअर असं इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर इज इक्वल टू आपण काय करूया पहा हे m1/m2 असंच ठेवलं आणि हे r1/r2 ची व्हॅल्यू काढली आपण पहा r1/r2 ची m1/m2 मध्ये r1/r2 इज इक्वल टू m1/m2 रेस टू 1/3. ती व्हॅल्यू इथं पुट करूया m1/m2 रेस टू 1/3 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. म्हणजे ऍक्च्युली हे काय झालं पहा हे I1/I2 आणि या ठिकाणी काय झालं m1/m2 असंच ठेवलं आणि हे 2चा जर यूज केला तर m1/m2 हे 2/3 झालं 2/3. आता हे m1/m2 रेस टू 1 m1/m2 रेस टू 2/3 एकत्र केले तर काय होतील पहा m1/m2 हे 2/3 प्लस 1 हे 2/3 प्लस 1 3 इथं गेले म्हणजे हे 5/3 होईल 5/3 झालं. अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळाल्यानंतर परत आपण कशाचा विचार करायचा अँग्युलर मोमेंटम. प्रॉब्लेम कशावरचा आहे अँग्युलर मोमेंटमचा आहे. तर या ठिकाणी I1 ω1 I2 ω2 I1 2πn1 I2 2πn2 हे 2π कॅन्सल झालं. हे I1 n1 I2 n2. आता याच्यामध्ये n2 काढायचं आहे आपल्याला n2 इज इक्वल टू हे I1/I2 इंटू n1 असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आता हे I1/I2 याची व्हॅल्यू काढली आपण ही पुट करूया. I1/I2 किती आहे m1/m2 रेस टू 5/3 आणि n1 इंटू n1 म्हणजे n2 काय मिळालं पहा. आता या ठिकाणी हे m1/m2 रेस टू 1/3 याची व्हॅल्यू काढली पहा आपण m1/m2 रेस टू 1/3 ती व्हॅल्यू इथं पुट करूया. m1/m2 रेस टू इथं 5/3 आहे पण 1/3चा विचार करा
किंवा ही एक स्टेप मी वाढवतो, m1/m2 रेस टू 1/3 रेस टू 5 इंटू n1. आता लक्षात आलं का? पहा, हे 5/3 आहे ना, कसं लिहिलं? 1/3 इंटू 5. म्हणजे n2 इज इक्वल टू m1/m2 रेस टू 1/3. m1/m2 रेस टू 1/3 किती आहे? 1.25 आहे. त्याचा रेस टू 5 आणि फ्रिक्वेन्सी किती आहे? 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी ही फ्रिक्वेन्सी n2 जी आहे 1.25 चा रेस टू 5 किती येतो? 3.052 RPS. अशा पद्धतीनं आपल्याला बलूनमधली जे क्वांटिटी वॉटरची आहे 48.8% लीक झाल्यानंतर असणारी फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली होती आणि ती फ्रिक्वेन्सी एवढी आहे. स्टॉप.